8 स्त्रिया, एक स्वप्न आणि मग त्यातून उमेद या शब्दाला मिळाला नव्याने अर्थ. मसाला आणि बेसनाच्या दरवळातून कोलार गावात उमलतोय स्वावलंबनाचा सुगंध. ही एक अशी यशोगाथा आहे जिथे स्टीलच्या मशीनपेक्षाही मजबूत ठरली महिलांची जिद्द आणि गव्हाच्या दाण्यांपेक्षाही किमती ठरले त्यांचे प्रयत्न. उमेद अभियानाच्या पाठबळावर स्वतःच्या व्यवसायाला आकार देणाऱ्या वाशिम जिल्ह्यातील महिलांनी केवळ आर्थिक स्वावलंबन नाही, तर ग्रामीण उद्योगाचं एक आदर्श मॉडेल उभं केलंय. कोलार हे वाशिम जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव. पण या गावातल्या महिलांनी मोठा निर्णय घेतलाय. आपला व्यवसाय आपल्याच गावातनं सुरू करायचा असा निर्धार त्यांनी केला आणि मग उमेद अभियानांतर्गत मसाला आणि बेसन उत्पादनाचा व्यवसाय उभा राहिला. गावातल्या प्रभाग संघाच्या बैठकीत सर्व महिलांनी एकमतानं या व्यवसायाला मंजुरी दिली. त्यांच्या या वाटचालीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, प्रकल्प संचालक किरण कोवे आणि अभियान व्यवस्थापक सुधीर खुजे यांचं मोलाचं मार्गदर्शन मिळालं. तालुका आणि प्रभाग पातळीवरच्या अधिकाऱ्यांनी देखील सतत साथ दिली आणि या उद्योगाला खरी गती मिळाली. आमचा हा दिशा महिला प्रभाग संघ आहे. या प्रभाग संघामध्ये सुरुवातीला कोणत्याही प्रकारचे व्यवसाय नव्हते. त्याच्यानंतर सर्वांच्या मीटिंगा वगैरे झाल्या. तर मग आम्हाला एखादा व्यवसाय सुरू करायचा, सर्व महिलांना काहीतरी रोजगार मिळाला पाहिजे याच्यामधून. तर असं सर्व महिलांची इच्छा होती. त्याच्यामुळे मग सर्वांनी एक मीटिंग घेतली. त्याच्यानुसार मग एक व्यवसाय करायचं ठरवलं प्रभागाचा. तर सर्वांच्या मते हा व्यवसाय मसाला आहे प्रत्येक घरामध्ये वापरला जातो, प्रत्येक कार्यक्रमात वापरला जातो. मसाला हा प्रत्येक सणाला, प्रत्येक ठिकाणी मसाला वापरला जाते. त्याच्यामुळे मग हा मसाला व्यवसाय करायचे सर्वानुमते मग ठरले. तर त्याच्यासाठी जे काही आम्हाला अडचणी आल्या, जे काही आम्हाला मार्गदर्शन हवं होतं, ते आम्हाला पूर्ण तालुक्यावरून आम्हाला ते मार्गदर्शन आडे सरांनी वेळोवेळी केलेलं आहे आणि त्याच्यानुसार हा आमचा मसाला व्यवसाय हा सुरू झालेला आहे. उद्योग सुरू करण्याच्या पूर्वी आम्ही त्याचा फूड लायसन असेल, उद्यम आधार असेल, त्याची संपूर्ण प्रक्रिया आहे ही योग्यरित्या पार पाडली. त्यानंतर राज्य कार्यालयाशी संपर्क करून त्याचं पॅकिंग, ब्रँडिंग, लेबलिंग संदर्भात याच्यावर मार्गदर्शन केलं आणि त्यांचं जे पॅकिंग, ब्रँडिंग, लेबलिंग आहे हे जिल्हास्तर आणि राज्यस्तर यांच्या सूचनेनुसार आपण ते तयार केलं आणि त्याला एक ब्रँड नेम दिला आपण धनश्री. आणि आज रोजी उमेद मार्ट अंतर्गत जवळपास ऑनलाईन 2 ते 3 वेळा त्यांना ऑर्डर मिळालेली आहेत. ऑफलाईन सुद्धा भरपूर त्यांना डिमांड आहे. मुंबई झालं, अमरावती प्रदर्शनी असेल, इतर जिल्ह्याचे जिथे जिथे प्रदर्शनी होत आहे प्रत्येक ठिकाणी आपले या प्रोडक्टला डिमांड आहे. या उद्योगासाठी 8 महिलांना कृषी विज्ञान केंद्र रिसोड इथं खास तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आलं. प्रशिक्षण घेतल्यानंतर योग्य जागा निवडून शेड उभारण्यात आली आणि आधुनिक मशीन्सही बसवण्यात आल्या. जवळपास 10 लाख रुपये खर्च करून या व्यवसायाचं प्रत्यक्षात रूपांतर झालं. वाटाणे यांचं तांत्रिक मार्गदर्शन आणि प्रशिक्षणामुळे महिलांना उद्योगाचं संपूर्ण ज्ञान मिळालं. परिणामी त्या आता नवे प्रयोग करतायत, उत्पादन वाढवतायत आणि महत्त्वाचं म्हणजे त्या आता आत्मनिर्भर बनल्या आहेत. सर, आम्ही म्हणजे सुरुवातीला आमचा इथं काहीच व्यवसाय नव्हता. त्यानंतर सरनी मार्गदर्शन केलं. आम्ही मसाल्याचा उद्योग चालू केला. त्याच्यात मटण मसाला, चिकन मसाला, गरम मसाला आणि बेसन हे तिन्ही प्रकारचे मसाले आमची चांगली याच्यावर मागणी केली. आम्ही या उद्योगाकरिता आम्ही आधी KVK मध्ये वाशिमला करडा इथे मसाल्याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे 7-8 महिलांनी आणि दुर्गापूर बडनेरा इथून आम्ही मसाला टेस्टिंग करून आणलेला आहे आमचा. आणि आमचं याचं विक्रीचं नियोजन असं आहे की आम्ही पूर्ण आमच्या तालुक्यामध्ये उमेद मार्ट अंतर्गत किराणा दुकानमध्ये आम्ही मसाला विक्रीला ठेवलेला आहे आणि सर्व कॅडरच्या मार्फत आम्ही मसाल्याची विक्री करत आहे. आतापर्यंत आमचा 4.5 ते 5 लाखाचा टर्नओव्हर आहे आणि आम्हाला निव्वळ नफा 1,72,000 रुपये निव्वळ नफा आलेला आहे. महालक्ष्मी सरस येथे मुंबई येथे गेलेले आहो आम्ही 13 तारखेला. त्यापासून आम्हाला खूप सारे मार्गदर्शन मिळाले आणि विक्री कशी करायची हे पण तिथं गेल्यानंतरच आम्हाला समजलं. त्याच्या आधी आम्हाला एवढं काही समजत नव्हतं आणि विक्री पण चांगल्याच प्रकारे झाली आमची तिथं. या उद्योगाची पहिली वाटचाल थेट मुंबईतनं झाली, महालक्ष्मी सरस या प्रदर्शनातनं. उत्तम प्रतिसाद मिळाल्यानं महिलांचा उत्साह दुणावला. त्यानंतर उमेद मार्टवर त्यांची उत्पादनं ऑनलाईन विक्रीसाठी ठेवण्यात आली आणि पहिली ऑर्डर लगेच मिळाली. आज हे मसाले कोलार गावापुरते मर्यादित न राहता संपूर्ण जिल्ह्यात पोहोचलेत. स्वच्छतेची काळजी घेत घरगुती पद्धतीनं बनवलेले हे मसाले ग्राहकांना दर्जेदार आणि वाजवी दरात मिळत आहेत.
कोलार गावातल्या महिलांनी स्वावलंबनाचं खरं रूप कसं असतं हे स्वतःच्या उदाहरणातनं दाखवून दिलंय. उमेदमुळे त्यांच्या आयुष्याला नवचैतन्य मिळालंय. दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर, वाशिम.